मी रितिका आहे आणि मी उत्तर प्रदेशमध्ये एका गावात राहत आहे. माझे वय 25 वर्ष आहे. मी आज तुम्हाला माझी खरी घटना सांगणार आहे आणि माझा पहिला सेक्स अनुभव सांगणार आहे. ही घटना त्यावेळची आहे जेव्हा मी शाळेत शिकत होते. मी जेव्हा 10वीला होते आणि तेव्हा ही घटना माझ्याबरोबर घडली होती. मी आजपर्यंत ही घटना विसरू शकले नाही. मला आजसुद्धा ते सर्व चांगल्या रीतीने माहीत आहे जे माझ्या बरोबर घडली होती, कारण ते सर्व पहिल्यांदा झाले होते आणि माझा पहिला अनुभव खूप चांगला होता आणि मी त्याची पूर्ण मजा घेतली होती. मला त्यावेळी सर्व गोष्टीच्या बद्दल काही माहिती नव्हते आणि जास्त काही माहिती नव्हते, कारण मी आता जवान झाली होते आणि माझ्या शरीराने हळूहळू त्याचा आकार बदलायला सुरुवात केली होती. मला त्या सर्व गोष्टीची खूप मजा येत होती. मी एकदम ठीकठाक, माझा रंग गोरा आणि लहान मोठी थोडी बाहेर निघलेली आणि मी त्यावेळी सायकल घेऊन माझ्या शाळेला जात होते. आमच्या कॉलनीची काही मुले पण त्याच शाळेत शिकत होती आणि मी त्यांना भैया म्हणून हाक मारत होते. ते पावसाचे दिवस होते आणि एक दिवस सकाळी शाळेला जाताना आम्ही सर्व भिजलो होतो आणि आम्ही लोक पावसाने वाचण्यासाठी एका अर्ध्या बनलेल्या घरामध्ये गेलो आणि तिथे उभे राहिलो होतो. मग आम्ही पाऊस कमी होण्याची वाट पाहू लागलो. जी मुले माझ्याबरोबर थांबली होती त्यांची नावे रवी, मनीष, अंकित, सुजल आणि अरविंद होते. सुजल थोडा काटकोळा होता आणि त्याला जास्त भिजल्याने असल्याने खूप थंडी वाजू लागली होती. तर त्या सर्वांनी त्याला सांगितले की तू तुझे कपडे काढून टाक, त्यांना पिळून आणि त्यांना थोडा वेळ पसरून ठेव आणि मग थोडे वाळले की मग घाल. पण सुजलने त्याची शर्ट काढून टाकली आणि मग त्याने त्याची पॅन्ट पण काढून टाकली होती आणि त्याला कपडे काढताना पाहून बाकीच्या सर्व मुलांना पण कपडे काढायची इच्छा झाली आणि त्या सर्वांनी पण एक एक करून त्यांचे शर्ट काढून टाकले. आता त्या सर्वांना एकत्र बिगर शर्टचं असलेले पाहून मला फार विचित्र वाटत होते, पण त्यांना त्याने काही पण फरक पडत नव्हता. ते एकदम फ्री होऊन फिरत होते आणि त्यांना मी तिथे होते या गोष्टीने काही फरक पडत नव्हता. थोड्या वेळाने मी पण त्यांच्यासारखे वागू लागले आणि त्यांच्या कपडे पाहू लागले. तेव्हा अचानक रवीने सुजलची चड्डी हाताने पकडली आणि एक झटक्यात घेऊन ओढली आणि खाली सरकली आणि मग काय ते सर्व त्याच्या वर तुटून पडले आणि त्यांनी त्याला पूर्ण कपडे काढून टाकले. आता त्याला खूप लाज वाटू लागली होती. तो त्याचा लपवत होता आणि खूप रागात पण आला. मला पण ते सर्व काही पाहून हसू आले आणि तो हे पाहून गरम झाला. त्यांना तर काही म्हणाले नाही आणि तो माझ्यावर तुटून पडला आणि मला खाली पाडले. मी मग माझी स्कर्ट वर केली आणि मग माझी पॅन्ट हाताने पकडली, खाली ओढली. तेव्हा अचानक पॅन्टीच्या पायामध्ये अडकली, पूर्ण निघू शकली नाही, पण त्याने मला पकडले आणि माझे पाय एकदम ओढले आणि त्यामुळे त्यांना सर्वांना माझ्या दुर्भेद्याचे दर्शन झाले आणि माझी कवळी पाहून ते सर्वजण खूप खुश झाले होते. मला पण माहिती नाही की मला त्यावेळी काय झाले आणि मला त्या गोष्टीचे अजिबात वाईट वाटत नाही आणि मी तर माझे पाय स्वतः जास्त उघडले तेव्हा सुजलने माझे पाय सोडून दिले होते. आता ते सर्व माझे कपडे घेऊन उभे राहिले आणि मी तसेच माझे पाय दुमडून पडून राहिले होते. मग रवी म्हणाला की अरे बघ जरा, तुझे तर आतापासून केस येऊ लागले आहेत आणि ते मग खूप सारे. आणि मला केव्हा काही तरी वाटले आणि मी पटकन माझे दोन्ही पाय बंद करून टाकले. तर ते सर्वजण मिळून मला म्हणाले की प्लीज थोडा वेळ तरी पाहू दे ना. मग मी त्यांना सांगितले की इतका वेळ तर पाहिली ना. तर मग मनीष म्हणाला की आता आम्ही तुझी पाहून घेतली तर मग आता तू आमच्याकडून काय लपवत आहेस, आता अजून काही वेळ पाहायला दे ना. आणि असे म्हणून त्याने माझे गुडघे पकडले आणि ते परत उघडले आणि मग मी पण
त्याला काही जास्त विरोध केला नाही आणि ते उघडले. मी बसून माझी पॅन्ट पूर्ण काढून टाकली. मग मी उभी झाले आणि मी स्कर्ट घातली असल्याने माझी झाकली गेली. मग मनीष म्हणाले की अरे बघ, तुझे सर्व कपडे घाण झाले आहेत. मी खाली पडल्याने आणि खाली सर्व ओले असल्याने माझ्या कपड्यावर खूप घाण लागली होती. मग सर्व मुले मिळून मला म्हणाली की तू तुझे कपडे काढ आणि ते पाण्याने धुवून टाक. मग त्यांच्या तोंडून हे ऐकून मी त्यांच्याकडे खूप रागाने पाहिले. मग मनीष म्हणाला की आता आम्ही सर्वांनी तुझी तर बघून घेतली आहेच ना, मी तुला आता समजवले ना, मग काय प्रॉब्लेम आहे. मग तो स्वतः माझ्याजवळ आला आणि माझी स्कर्ट काढायचा प्रयत्न करू लागला. पण मी त्याला एक वेळा थांबवले आणि मग मी त्याला म्हणाले की भैया, मी त्या टाईपची मुलगी नाही आहे जसे तुम्ही मला समजत आहात. मी माझे कपडे तुमच्या सर्वांच्या समोर काढू शकत नाही आहे. मला खूप लाज वाटते आहे. प्लीज तुम्ही मला समजून घ्या जरा. तुम्ही सर्वांनी मिळून माझी ती पाहून घेतली आहे आणि तरी मी तुम्हाला काही सुद्धा म्हणले नाही. याचा अर्थ तुम्ही असा समजू नका की मी आता तुमच्या समोर एकदम माझे सर्व कपडे काढून टाकेन आणि मी होईन. तेव्हा रवी पटकन म्हणाला की ते काय, तू आम्हाला फक्त एक वेळा ती या वस्तूचे नाव सांगून टाक, तर ती तुला एक मार्ग सांगेन ज्याने तुझे कपडे पण स्वच्छ होतील आणि तुला आमच्या सर्वांच्या समोर एकदम पण व्हावे लागणार नाही. मग मी म्हणाले की असे असेल कसे होईल. मग तो म्हणाला की तू आधी तिचा अर्थ सांग, मग ती तुला तो मार्ग सांगेन. मग मी त्याला म्हणाले की मी तुला एकदम खरे सांगते की मी तिचा अर्थ तुम्हाला सर्वांना सांगेन, पण त्याआधी तो मार्ग सांगून टाक. तर तो म्हणाला की नाही, तर नंतर आम्हाला तिचा अर्थ सांगणार नाहीस हे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे तुला आधी तिचा अर्थ सांगावा लागेल. मग ती म्हणाली की भैया, मी तुम्हाला वचन दिले आहे की मी त्याचा अर्थ सांगून टाकेन तुम्हाला, तरी तुम्ही माझ्यावर विश्वास करत नाही आहात. आणि असे पण मला तर रोज तुमच्याबरोबर येणं जाणे असते. मला एवढ्या लहान गोष्टीसाठी तुमची मैत्री थोडी संपवायची आहे. मग तो म्हणाला की चल आता जरा लक्ष देऊन ऐक. तू वर जाऊन बघून घे, छत वर उघडी आहे आणि तू इथे जाऊन तुझे कपडे काढून पावसाच्या पाण्यामध्ये सर्व कपडे धुवून टाक आणि मग ते चांगले पिळून झाले की तू त्यांना परत तुझ्या अंगावर घाल आणि मग खाली आमच्याकडे ये. इथे आजूबाजूला कोणती उंच इमारत नाही आहे आणि असे पण इतक्या पावसात कुठे काय एवढ्या दुरून दिसणार आहे की नाही. ही चांगली आयडिया. मग मी त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या मनात विचार करू लागले की याची गोष्ट तर एकदम खरी आहे. मग जेव्हा मी हे सर्व बोलणे ऐकत होते तेव्हा अचानक माझी नजर सुजलच्या वर गेली आणि मी त्याला सतत माझे डोळ्याचे पाते बंद न करता घुरून घुरून पाहत होते. मग अरविंद हे सर्व पाहून मला म्हणाला की बहुतेक तुला सुजलचा आज खूप आवडला आहे आणि जर असे असेल तर तू आता जास्त उशीर न करता त्याचा तुझ्या हातात पकड आणि त्याला पाहून घे. त्याच्या तोंडून हे सर्व बोलणे ऐकून मी खूप लाजले आणि मी पटकन माझी नजर सुजलच्या पासून बाजूला केली तर ते पाहून हसू लागले आणि मग मला पण खूप हसू आले. मी विचार करून वर जाऊ लागले तर ते मला म्हणाले की अरे खोटारडी, तू तुझे वचन तर आता तरी पूर्ण कर जे तू आता दिले होतेस. आता आम्हाला पटकन तिचा अर्थ सांगून टाक, तुझे वचन पूर्ण करून टाक. मग मी पटकन तिथे थांबले आणि मग मी ते सांगायची हिंमत करून एकत्र करीत होते आणि जसे पण काही नव्हते की मी असले सर्व पाहिले आधी कधी नव्हते ऐकले नव्हते. आणि आम्ही सर्व मुली पण कधी कधी एकामेकांना मध्ये त्या शब्दाचा अर्थ बोलत असतो, पण ते असे सर्व मुलांच्या समोर बोलणे ही वेगळी गोष्ट होती. मला पण आता खूप मजा येत होती आणि आता मला थोडी थोडी थंडी पण अजिबात वाजत नव्हती. आणि हे सर्व पाहून करून आणि बोलून आता माझ्या शरीरात ऊब लागली होती. मग मी 1 मिनिट थांबले आणि मग बोलले की तुम्ही सर्वांनी मिळून माझी पाहून घेतली आहे. आणि मग ती हसून पटकन
वर पळून आले आणि ते सर्व माझ्यातून हा शब्द ऐकून खूप खुश झाले आणि ई अ करून ओरडू लागले. मग मी वर आले आणि बघितले की त्याचे म्हणणे एकदम बरोबर होते. तेव्हा वर खूप जोराने पाऊस पडत होता आणि मग मी इथे चोपून पटकन माझी स्कर्ट काढून टाकली आणि मग मी इकडे तिकडे पाहून ती स्वच्छ केली आणि मग मी माझी शर्ट पण काढून स्वच्छ केली. पण हे काम करत असताना मी खूप भिजले होते. बरोबर माझी ब्रा पण खूप जास्त भिजून गेली होती. आता एवढी ओली ब्रा घालणे तर अवघड होते आणि म्हणून मी ती पण काढून टाकली. माझ्या मनाची खरी गोष्ट विचार तर तो माझी ती अवस्था होती ज्याने आज माझा विचार एकदम बदलून टाकला होता. मी तेव्हा एकदम पावसात भिजत बसले होते. माझ्या उघड्या शरीरावर पडणारे ते थंड पाणी माझ्या शरीराला एकदम गरम करू लागले होते आणि खाली 5 मुले होती ज्यांना खूप चांगल्या रीतीने माहिती होते की मी त्यावेळी वर एकदम उघडी आहे आणि त्या पायांवर एक पण दरवाजा नव्हता. आता मला माझ्या मनात एक वेगळा आनंद होऊ लागला होता आणि माझे मन करत होते की मी अशीच वर पूर्ण गच्चीवर फिरावे आणि अशीच पूर्ण वर उघडे राहून मग मी ते सर्व केले. मी आधीच गच्चीवर इकडे तिकडे फिरले आणि मग मी बाहेरच्या बाजूला जाऊन वाकून पाहिले. तिथे आमच्या सर्वांच्या सायकली उभ्या होत्या. त्या गच्चीवर एक पण भिंत नव्हती. जर एवढ्या जोराने पाऊस नसता तर कोणी पण मला बाहेर रस्त्यावरून उघडे पाहू शकत नव्हते. तेव्हा अचानक मला माहीत नाही की मला काय झाले होते. मी माझी बाहेरच्या बाजूला केली आणि मी माझा हात हलवला आणि मग वर पाहू लागले. मग थोडा वेळ झाला आणि मी पटकन हसत हसत पायरीजवळ आले. खरे सांगू तर मी त्यावेळी एकदम वेडी झाले होते. मग मी माझी टी-शर्ट आणि स्कर्ट घातली पण ते कपडे अजून पण खूप ओले होते आणि ते पण खूप जड झाले होते. मग मी त्यांना हळूहळू घालू लागले. कपडे घातले आणि मला तर त्यामध्ये जास्त थंडी वाजू लागली होती. त्याऐवजी मी एकदम उघडी असताना आणि पावसात भिजत असताना मला अजिबात थंडी वाजत नव्हती. पण मला ते काही पण करून घालणे भाग होते आणि मग मी ते घालून खाली आले. मग मी खाली येऊन पाहिले की ते सर्व लोक मिळून सिगरेट पीत बसले होते आणि माझी ओली टी-शर्ट तेव्हा माझ्या गरम शरीराला एकदम चिटकली होती आणि त्यामुळे त्यांना माझ्याचा आकार आणि माझी पण एकदम मस्त बाहेरून दिसत होती आणि ते सर्व मिळून माझ्या पूर्ण शरीराकडे पाहत होते. मला ते पाहून खूप लाज वाटत होती. मला थोडी मजा पण येत होती की मी इतकी आकर्षक दिसत आहे की सर्व मुले माझ्याकडे एवढे एकटक पाहत आहेत. आता मला थंडी तर खूप जोराने वाजू लागली होती कारण मी माझ्या कपड्याबरोबर एकदम भिजले होते आणि थंडीमुळे मी थोडी थोडी कापू लागले होते आणि मग मी माझी ब्रा आणि पॅन्ट माझ्या बॅगमध्ये ठेवू लागले. तेव्हा ते सर्व मिळून माझ्याकडे पाहून हसू लागले होते. आता सुजलने पण आतापर्यंत त्याची चड्डी घातली होती. काही वेळ आम्ही तसंच उभे राहिलो आणि मग हळूहळू पाऊस कमी होऊ लागला होता. मग आम्ही सर्व हळूहळू आमच्या घराच्या दिशेने निघालो होतो. आम्ही घराकडे येताना कोणी काही बोलत नव्हते कारण सर्व लोक भिजून आणि बाहेर उभे राहून खूप दमले होते. मग आम्ही थोड्या वेळाने आमच्या घरी पोचलो आणि सर्वजण आपापल्या घरी गेले. मग मी गरम पाण्याने आंघोळ केली आणि मग माझे नवीन कपडे घातले. मग काही वेळ आराम करू लागले. मग मी डोळे बंद करून माझ्या गादीवर पडले होते. माझ्या मनात विचार सुरू झाले. माझ्यासमोर ती सर्व घटना फिरू लागली आणि मी जास्त विचार करत नव्हते तरी माझ्या मनात तीच घटना येत होती. आता मला काहीतरी होऊ लागले होते. मी तो अनुभव तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. पण खरे सांगू तर मी तेव्हा खूप खुश होते. कशी वाटली स्टोरी नक्की सांगा. लाईक करा. नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन आणि हॉट स्टोरी तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.